8-10 दिवसापूर्वी इथल्या स्थानिक मुलांनी काही ड्रग्स माफियांना पकडून सुर्वे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या ताब्यात दिलं होतं काशीगाव पोलीस स्टेशनला। आणि जवळजवळ 50 ते 60 त्या छोट्या ड्रग्सच्या पुड्या होत्या आणि अजून काही सामान होतं। एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा त्या पुड्यांसह जो ड्रग माफिया होता त्याला सोडण्यात आलं। 2 तासामध्ये पोलिसांनी त्यांना सोडवलं। म्हणजे चाललंय काय? पोलिसांचा वचक ह्या पोलीस गुन्हेगारांवर असायला हवा किंवा ह्या जे ड्रग्स माफिया आहेत त्यांच्यावर असायला हवा, तर उलटं चाललेलं। म्हणजे पोलिसांच्या आशीर्वादानं आणि संगनमतानं जर अशा गोष्टी होत असतील तर त्या अतिशय चुकीचं आहे। त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। मी ताबडतोब ज्या ड्रग माफियांच्या विरोधामध्ये काही स्थानिक मुलांनी तक्रार केली होती त्या मुलांना मी भेटलो, त्यांच्याकडनं ऐकून घेतलं। त्यांना सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जा। सिनियर इन्स्पेक्टरला मी निर्देश दिलेले आहे की ताबडतोब FIR नोंदवा आणि नवीनच आम्ही कायदा आता अंमलात आणतोय की संघटित गुन्हेगारी जर असेल तर मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई करायला पोलिसांनी मागे पुढे बघू नये। त्यामुळे तरुण पिढीला, नवीन पिढीला जे बर्बाद करतात किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या ड्रग माफियानं चालू केला आहे तो नेस्तनाबूत करायचा असेल तर एकदम कडक पावलं उचलायला हवी। मी निकित कौशिक जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना सांगितलं की बाकीची कामं तुम्ही नंतर करा, परंतु शहरातून पूर्णतः हे ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याची पहिली कामगिरी तुम्ही करा। ह्या सरकारमधला मंत्री म्हणून राज्याचा प्रमुखांकडे सुद्धा मी तुमचं कौतुक करेल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शहरातून ड्रग्स हद्दपार झालंच पाहिजे।